आंदोलनानं काय होणार झालं बघा. हा फक्त एक फलक नव्हता, हा देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा, संतापाचा आणि विजयाचा आवाज होता. नीट पेपर फुटीने हजारो विद्यार्थ्यांची स्वप्न उद्ध्वस्त झाली. अनेकांची वर्षे वाया गेली. काहींनी नैराश्य पत्करलं तर 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. मात्र यावेळी जेनझी शांत बसली नाही. ती रस्त्यावर उतरली आणि सरकारला झुकायला भाग पाडलं. नमस्कार, तुम्ही पाहता स्टुडंट मराठी. नवनव्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. देशभर उसळलेल्या तीव्र आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिला आणि त्यानंतर मुंबईच्या शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांनी विजयाचा जल्लोष केला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा मेळावा झाला. पण या जल्लोषाचा खरा चेहरा होता जेनझी, जी अन्यायाविरोधात आता पेटून उठली होती. सरकार देशाचा नोकर आहे, देश त्यांचा नोकर नाही. आधी जबाबदारी निश्चित करा आणि आंदोलनाने काय होणार तर झाले बघा, अशा फलकांनी आणि घोषणांनी शिवाजी पार्कवरती संतापाला वाट करून दिली होती. एका मंत्र्याचा राजीनामा म्हणजे लढ्याचा शेवट नाही, तर खरी सुरुवात आहे. नव्या शिक्षण मंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे संवेदनशीलतेने पाहावं, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि परीक्षा व्यवस्था पारदर्शक करावी अशी मागणी या जेनझीनी केली होती. विशेष म्हणजे या आंदोलनात कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा नव्हता. हातात होते फक्त तिरंगे, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र आणि या व्यवस्थेला प्रश्न विचारणारे फलक. या विजय जल्लोषात विद्यार्थी एकटे नव्हते, त्यांचे पालक म्हणजेच मिलेनियल्स ही खांद्याला खांदा लावून उभे होते. आम्ही आमच्या मुलांच्या भविष्यासाठी इथे आलो आहोत. पुन्हा कोणत्याही विद्यार्थ्यावर आत्महत्येची वेळ येऊ नये. ही मुलं सिस्टीमची बळी ठरले. आता तरी सरकार जागं होणार का, असा सवाल ते उपस्थित करत होते. आणि शेवटी विद्यार्थ्यांचा निर्धार एकच होता. आज शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतलाय, उद्या आमच्या भविष्याशी जो खेळेल त्यालाही याच ताकदीनं उत्तर देऊ. कारण जेनझी आता फक्त सोशल मीडियावर ट्रेंड करत नाही, तर ती इतिहास घडवत आहे. तुम्हाला काय वाटतं? विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे शिक्षण व्यवस्थेवर खरोखर बदल होईल का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ महत्वाचा वाटला असेल तर एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि स्टोरी.मराठी या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.